हॅलो एव्हरीवन. आणि रिसेंटली मी कार्मेसचं फेशियल रेझर घेतलेलं आहे. मी अजूनपर्यंत कार्मेसचं फेशियल रेझर यूज केलेलं नव्हतं, तर चला मी तुम्हाला ह्याचं रिव्ह्यूज पुढे दाखवते. सो हे रेझर मला विथ डिस्काउंट 180 रुपीजपर्यंत भेटलं. ह्याची ॲक्च्युअल प्राईस 249 रुपीज आहे. ह्या पॅकमध्ये मला 3 रेझर्स मिळाले होते, जे की इन्स्टंट आणि पेनलेस हेअर रिमूव्हल करतात. जर तुम्ही बारीक बघितलं तर ह्याचे ब्लेड जे आहेत ते झिगझॅग पॅटर्नमध्ये असल्यामुळे कट होण्याचे चान्सेसच नाही आहेत. तर आपण आता ह्या रेझरला कसं यूज करायचं ते बघूया. तर माझ्याकडे सेटाफिल हे जेंटल स्किन क्लेन्झर आहे. याने मी माझा फेस आधी धुवून घेणार आहे, क्लीन्स करणार आहे. त्यानंतर ना आपल्याला सेकंड स्टेप करायची आहे, अप्लाय करायचं आपल्याला फेशियल शेविंग बाम असेल तुमच्याकडे तो तुम्ही अप्लाय करू शकता. मी या ठिकाणी ॲलोवेरा जेल अप्लाय करते आहे. Hold your skin tightly and move the razor in downward direction while applying as little pressure as possible. अशा प्रकारेच तुम्हाला कंटिन्यू करत जायचं आहे. तर का तुमचा फेस क्लिअर होतोय, ते पण पेनलेस आहे. जे ग्रिपमध्ये अडकलेले केस आहेत ज्या ब्लेडच्या झिगझॅग ट्रिपमध्ये, ते तुम्ही ह्यातनं अशा प्रकारे रिमूव्ह करू शकता. कॉटन टॉवेल असू देत किंवा कॉटन एक रुमाल असू देत किंवा कॉटन पॅड्स असू देत, तुम्ही त्याच्यावरती रिमूव्ह करू शकता. आय एम जस्ट अप्लाइंग द मॉइश्चरायझर. शेविंग केल्यानंतर मॉइश्चरायझर झाला, हे एकच बेस तुम्ही केला. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर सनस्क्रीन अगेन मस्ट आहे. आवडणारी सनस्क्रीन आहे माझी ही. आणि भरपूर ब्रँड्सच्या, भरपूर SPFच्या, वेगवेगळ्या SPFच्या सनस्क्रीन अवेलेबल असतात. ही जी SPF आहे ती SPF 50 आहे. Skin looks after shaving, and I will see you in the next vlog. Thank you for watching, guys. Bye.